शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। स्वामी स्वरूपानंद जयंती असा विशेष विषय आजचा दिवस आहे. सगळ्यांनी त्यांचं जीवन चरित्र पाहिलंच असेल असं काही नाही, परंतु मुख्य भाग त्याच्यातला असा आहे की राष्ट्रप्रेमी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. प्रथम अध्यात्माची पण लहानपणापासून आवड होतीच, म्हणजे तो काही कुठल्या तरी टप्प्यानंतर विकसित झालेला विषय नाही, तो अगदी सुरुवातीपासून स्वामीजींचा होता. त्याच्यामध्ये सुद्धा इंग्रजी स्वतः ते कीर्तन करत असत, राष्ट्रीय मेळे ते भरवत असत आणि त्या राष्ट्रीय मेळ्यांमध्ये सुद्धा एक श्रीकृष्ण मेळा म्हणून ते भरवायचे तिथे. त्याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रभक्तीपर पद स्वरचित ते घालून ते करायचे. पृथ्वीवरती गोर राक्षस जदी माजतील, काळ्यांचा कैवारी कृष्ण हा तमाचा दंडील, अशा प्रकारची पद त्याच्यामध्ये ते तयार करून म्हणत असत. पुण्यामध्ये राहिलं होते वाङ्मय विशारदच्या अभ्यासासाठी आणि इतर राष्ट्रीय शाळा काढल्या होती, त्यातल्या विद्यार्थ्यांना घेऊन ते इथं पुण्यामध्ये येऊन राहायचे. तर त्यावेळेला त्यांना इथं महाराष्ट्र मंडळामध्ये लाठी बोथाटीचं शिक्षण वगैरे पण देत असत, स्वतः घेत असत स्वामी स्वरूपानंद. आपण इमॅजिन नाही करू शकत की त्यावेळेला दीर्घ कुणी अंगावरती आलं तर आपल्याला त्याला बडवता आलं पाहिजे, अशा प्रकारची त्यांची भूमिका होती त्यावेळेला. तर आपण स्वामी स्वरूपानंद हे बरेचसे नंतरच्या काळातले पाहिलेले आहेत. सुरुवातीच्या काळातले ते शांत होते, म्हणजे असं खूप अग्रेसिव्ह टाईप ऑफ माणसं असतात तशातले ते नव्हते, परंतु ते राष्ट्रप्रेम पहिल्यापासून होतं. लोकमान्य टिळकांचे खरे अनुयायी. पण त्याचबरोबर आध्यात्मिक ओढ पण होती आणि सद्गुरूंचं त्यांना दर्शन आणि अनुग्रह प्राप्त झाला वयाच्या 20व्या वर्षी झाला, इतक्या तरुणपणामध्ये. त्यांचे मामा होते, ते ज्ञानेश्वरी वाचन चाले, ते मुंबईला शिकायला होते. त्यावेळेला आर्यन हायस्कूल म्हणून होते आणि त्या आर्यन हायस्कूलमध्ये असलेले जे शिक्षक होते, गारपुरे नावाचे शिक्षक होते, ते गणित आणि संस्कृत शिकवत असत.
त्या सगळ्या शिक्षकांचं त्यांच्यावर विलक्षण प्रेम होतं. कारण की हे एकतर स्वामीजींना या सगळ्या विषयामध्ये खूप रस होता, अध्यात्म विषयामध्ये. पण राष्ट्रप्रेमाच्यासाठी म्हणून ती शाळा सोडली त्यांनी आणि मग वाङ्मय विशारद स्वतंत्रपणाने केला. वरती खुर्चीवर बसायचं ना, बसशील काढून घ्यायची खुर्ची. ठीक. तर मामा जे होते ते ज्ञानेश्वरी त्यांच्याकडे नित्य चालत असे आणि ते पुण्यातले बाबा महाराज वैद्य म्हणजे स्वामी गणेशनाथ यांचे अनुग्रहित होते. त्यांनी त्यांना त्यावेळेला त्यांना आप्पा म्हणत असत. आप्पांना बाबा महाराजांच्याकडे. बाबा महाराज तसे कडक होते खूप. मग अनुग्रह झाल्यानंतर त्यावेळेला काही काळापर्यंत अंतर्मग्न अवस्था त्यांना प्राप्त झाली. पण त्याच्यानंतर समाधी वगैरे अशा प्रकारची स्थिती काही प्राप्त झाली नाही. कारण की वाचन बिचन होतं खूप, त्यांना माहिती होतं. म्हणजे त्यांना विचारलं की असा मला अनुभव का नाही आला. असं म्हटलं जातं की आपण सारखे कधी तात्काळ नाही, काळ वेळ त्याला. बऱ्याच लोकांना असं असतं की अनुग्रह झाला की आपण एकदम या अवस्थेवर जाणार असं वाटत असतं आणि तसं काय होतच नाही. तर त्याच्यावरती ते किंचित हसले आणि ते म्हणले की विरजण लागलेलं आहे. म्हणजे काय की हळूहळू यथावकाश प्रक्रिया होईल. पण त्यांनी सांगितलं की अभ्यास 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 असं ते म्हणायचे. म्हणजे अभ्यास म्हणजे ध्यान साधना. अभ्यास म्हणजे पुस्तक घेऊन वाचत बसणं नव्हे, ध्यान साधना. योगसूत्रामध्ये अभ्यासाचं जे सूत्र आहे ते तत्र स्थितो यत्नोभ्यास, त्या स्थितीवरती येण्याचा प्रयत्न म्हणजे अभ्यास. कुठली स्थिती? योगचित्तवृत्ती निरोध तदा द्रष्टू स्वरूपे वसानं. त्यावेळेला द्रष्टा स्वरूपाच्या अवस्थेत असतो, त्या स्थितीवर येण्यासाठीचा प्रयत्न म्हणजे अभ्यास, असं योगसूत्र. असा जो अभ्यास आहे त्याच्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करणे म्हणजे अभ्यास. त्यावेळी जितकी भक्ती तितकी प्राप्ती, असं त्यांचे सूत्र होते. जितकी भक्ती तितकी प्राप्ती. या प्रत्येक सत्पुरुषांचं काहीतरी एक आवडतं वाक्य असतं. ते तसं गुरुदेव कांदळेंचे गुरु होते, त्यांचं आवडतं वाक्य आहे भाऊसाहेब महाराज उंडेकर. आठवतो ब्रह्म नाठवतो भवब्रह्म. आठवते ब्रह्म नाठवतो भवब्रह्म, हे त्यांचं आवडतं वाक्य. आणि यांची आवडती वाक्य होते अभ्यास 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 आणि जितकी भक्ती तितकी प्राप्ती. आणि मग त्यांच्या त्या साख्यांमध्ये स्वरूपानंद स्वामींनी पुण्यपत्तनी श्री सद्गुरूंनी पथदर्शी होऊन ओम तत्वम सोहम सहा श्रुतीची दाखविली खूण. आणि म्हणत तिथे कोण कोणाचा करी येतो उद्धार, सोय कष्टल्या विणका होतो कोठे आत्मोद्धार. त्याच खुणेने तन्मयतेने आक्रमिता सत्पंथ. हे दोन्ही गोष्टी की लहानपणापासून त्यांना पण आवड होती. बाल्यापासून गीताध्ययनी होता बहुमत छंद, तारुण्य तत्कथित तत्वते भोगी आज आगाध. वयाच्या 26व्या वर्षी साक्षात्कार झालेली व्यक्ती बोलते आहे. म्हणून ते असं म्हणतं की गीतेचे त्याच्यात सांगितलेलं तत्व मी आता आज तारुण्यामध्ये भोगतो. सगळे
त्याच खुणेने तन्मयतेने आक्रमिता सत्वंत होतो वश परमेश. ती खूण म्हणजे ज्या पद्धतीने गीतेने सांगितलंय त्या पद्धतीने जाता जाता लागे प्रांत अनंत, आनंदाचा प्रांत लागतो. आनंदाचा प्रांत लागतो हे सुद्धा थोडस आपल्याला कन्फ्युजिंग वाटेल की अनंताचा प्रांत कसा असेल. अनंत जर असेल तर अनंताचा प्रांत याचा अर्थ असा आहे की अनंत तत्वाचा अनुभव यायला लागतो. आणि एक अगोदरचा जो प्रांत आहे तो विचारांचा प्रांत असतो आणि नंतरचा आहे तो अनुभूतीचा प्रांत असतो आणि मग त्याला आनंदाचा प्रांत असं म्हटलं आहे. आणि सगळे मामा वगैरे तर खूप भक्त होते अगोदरपासून त्या बाबा महाराज यांची जवळून संबंधित वगैरे असे होते. असे कितीतरी लोक. पण स्वामी स्वरूपानंदांचं वैशिष्ट्य असं होतं की या सगळ्या गोष्टीचं एकंदर सार काय, हे सगळं परमार्थ करतो, आरत्या करतो किंवा ज्ञानेश्वरी वाचतो किंवा हे सगळं आहे. या सगळ्या गोष्टीचं फायनली सेंट्रल थीम काय असं पाहण्याची त्यांची प्रवृत्ती होती. स्वरूपानंद स्वामी हे बेसिकली आध्यात्मिक प्रवृत्तीचे जरी असले तरी सुद्धा अभ्यासू पण होते खूप. तुम्ही जर अमृतधारा पाहिलं तर ठिकठिकाणी तुम्हाला असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये स्वामीजींचा जे उपनिषदांचा अभ्यास निम्या प्रकारे प्रकट झालेला. भरपूर अभ्यास म्हणजे त्या प्रकारचा पण त्यांनी केलेला होता. आणि ते त्यांना सगळ्या अभ्यासामध्ये असे सखोलता त्यांच्या असायची. आणि त्यामधला तो जो भाग आहे सखोलता, त्याच्यामध्ये मूळ काय सांगितलं हे बघणे. अनेक ठिकाणी स्वरूपानंदांनी पुन्हा जसं व्याख्यान दिली, त्याच्यामुळे त्यांना सुवर्ण पदक मिळाली. वेगवेगळे विषय होते त्यांच्या व्याख्यानाचे. एक विषय होता की अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा इतिहास. करता येणार नाही की कुठचे काहीचे काहीच विषय स्वरूपानंद याच्यावर मांडतील. आणि सुवर्ण पदक, नंतर पतित परावर्तन, अशा प्रकारचे पण विषय होते, सामाजिक विषय. त्याच्यानंतर राष्ट्रकार्याच्या आखणीचा विषय होता एक. म्हणून असे सगळे वेगवेगळे अध्यात्म, सामाजिक आणि राष्ट्रीय अशा सगळ्या प्रवृत्ती स्वामींच्या पाशी एकवटलेल्या होत्या. नंतर त्यांनी जो शारीरिक आघात झाला त्याच्यानंतर दुसरं काही करताच येणं शक्य नव्हतं राष्ट्रीय कार्य किंवा काही. आणि जणू काही जगन्मातेने त्यांना याच कार्यासाठी म्हणून नियुक्त केलेलं होतं. मग त्यांनी त्या ह्याच्यामध्ये जे उदंड कार्य केलं ते वाङ्मयीन कार्य पाहून, अफाट वाङ्मयीन कार्य पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल की चांगली प्रकृती असलेली व्यक्ती पण असं कार्य नाही करू शकणार. की ज्याच्यामध्ये 2-3 मिनिटं बोललं तरी देखील त्यांना थांबायला लागत असे, इतकी त्यांची प्रकृती क्षीण झालेली होती. अशी व्यक्ती अभंग ज्ञानेश्वरीच्या 16,000 ओव्या लिहिते. 16,000 ओव्या. असे ग्रंथ निर्माण करते की तुम्ही जर का भगवद्गीतेचे श्लोक वाचता वाचता आपली पुरवाट होते. त्याच्या खालचं जे भावार्थ गीतेचं जर का श्लोक वाचता की एकदम क्लिअर होऊन जातं. भगवद्गीतेचा श्लोक मागे पडेल अशा प्रकारचं विवरण अप्रतिम स्वामींनी कधी कधी एका शाखेमध्ये, कधी कधी 2 शाखांच्या मध्ये, 3 शाखांच्या मध्ये असं केलं त्याच्यात. पण हे अभंग अमृतानुभव त्याच्यानंतर
काय शक्ती कार्य करत असेल त्या व्यक्तीच्या मधनं आपण इमॅजिनच करू शकत नाही. अमृतधारापासून सुरुवात झाली त्यावेळेला असा हात थरथरायचा एक ओवी लिहिताना. त्याच्यात ते 165 ओव्या 166 ओव्या लिहून झाल्या, म्हणजे ते साख्या लिहून झाल्या. आणि मग त्याच्यानंतर जी काही वाङ्मयाला सुरुवात झाली, संजीवनी गाथा, भारत गीता, अभंग ज्ञानेश्वरी, अभंग अमृतानुभव, हे सगळे जर तुम्ही बघितले तर असं वाटतं की हे एका माणसाला एका जन्मात करता येईल का हे काम एवढं त्या क्षीण प्रकृतीत त्यांनी ते केलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत माणूस वैचारिक भूमिकेमध्येच असतो त्याच संबंधीचे. आणि ते अपरिहार्य पण आहे असं वाटतंय. वैचारिक भूमिका, भावनिक भूमिका असते, वैचारिक भूमिका असते, पण शेवटी योगिक भूमिकेमधूनच तो होतो. आणि हे स्वरूपानंद स्वामींच्या गुरूंनी पण त्यांना ठसवलेलं होतं. आणि स्वामी ज्या दिवशी अनुग्रह झाला त्या दिवशीपासून कधीही न चुकता रोज 1.5 तास एका वेळेला बसणे ध्यानाला, असं ते अखंडितपणे करत होते. म्हणजे ते राष्ट्रीय कार्य करताना सुद्धा करत होते. तुरुंगात असताना सुद्धा ते ध्यान करायचे, निवांत ध्यानावर करायचे. इतर लोक चर्चा करायचे, काय प्लॅन करायचे राजकीय आणि कसं, हे निवांत ध्यान करत होते. कारण की त्याला आता काही उपयोगच नाही काही करून. मग ते त्यावेळेचे जे मान्यवर लोक होते जेलमध्ये, त्यांनी त्यांना स्वामी म्हणायला सुरुवात केली आणि गुरूंनी त्यांना स्वरूपानंद हे नाव दिलं. अशा रीतीने स्वामी स्वरूपानंद झाले. पण स्वरूपानंदांचं हे वैशिष्ट्य लहानपणापासून होतं की त्याचा बेस काय आहे, बेसिस कुठल्या बेसिसवर ते चाललेलं आहे, कुठं आपल्याला जायचं आहे हे. आणि त्याने ती सगळी साधना गुरूंच्याकडनं, तर त्यांच्या अनेक शिष्यांनी घेतली असेल साधना. त्यांच्या खूप जवळ पण होते हे लोक. इतर तर त्यांचे मामाच त्यांच्या इतक्या जवळ होते. पण गुरूंनी सगळ्यांना बाजूला करून ह्यांना सांगण्याचं कारण काय असेल. तर एक गोष्ट त्यांना लक्षात आली की या सगळ्या गोष्टीचा गाभा अटेन्शन फोकसिंग ऑन सेल्फ हा आहे. स्वरूपानुसंधान असं त्याला म्हटलं. कारण सगळ्या विश्वात परमात्मा आहे आणि तोच मी आहे वगैरे या विचाराने माझं मीच समाधान होत नाही. ते जरी मी थेरॉटिकली मान्य केलं तरी मला ते आतून काही अनुभवलेलं नसतं. आणि माणूस असं म्हणतो की आपण वैचारिक भूमिका पहिल्यांदा पक्की करू आणि त्याच्यात माणसाला बरं वाटतं, कम्फर्टेबल असतो ज्यावेळेला आपण वैचारिक भूमिकेमध्ये असतो त्यावेळेला. कारण की लहानपणापासून आपण याच पद्धतीने सगळ्या जगाचं ज्ञान घेतलेलं आहे. विचार या पद्धतीने करत 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 ऑब्झर्वेशन्स घेणे, त्याच्यानंतर त्याचा विचार करणे, हे सगळं लहानपणापासून करतो. त्यामुळे आपण या मेथडला कम्फर्टेबल असतो. त्यामुळे जोपर्यंत आपण विचार करतो त्यावेळेला आपण छानच अध्यात्मात असतो. पण ज्यावेळेला आपल्याला विचार सोडायचे असतात त्यावेळेला खूप प्रॉब्लेम निर्माण का होतो, ही प्रक्रियाच आम्हाला एका टप्प्यापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि त्या टप्प्याच्या पुढे विचार प्रक्रिया नाही करायची आहे. आणि विचार प्रक्रिया नाही करायची असा टप्पा त्यावेळेला करायचं काय आहे तर सेल्फवर फोकस करायचं आहे. आणि ही या गोष्टीची मुळी सवय नसते माणसं. त्याला असं वाटतं की कुठेतरी एक ऑब्जेक्टिव्ह सारखा देव दिसला पाहिजे. आणि ऑब्जेक्टिव्ह सारखा देव दिसला तर कितीतरी बरं होईल, म्हणून मग आपले आपले व्यवहार चालू, एका बाजूला देव आहे. पण असं नाही होत. हा तो मोठा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात मुख्य प्रॉब्लेम हा आहे की सेल्फ याच्यामध्येच जे परमात्मा तत्व आहे त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर आपल्या अंतःकरणानेच आपण अनुभव घेणार आहोत. आणि आपल्या अंतःकरणाने आपल्यामध्ये असलेल्या चैतन्य तत्वाचाच अनुभव आपल्याला घ्यायला. जगात सगळीकडे चैतन्य वगैरे थेरॉटिकली आहे, पण आपल्याला असं दिसणार नाही की इकडे हे बघा चैतन्य. मग काही काही लोक ज्यावेळेस ते सांगतात की मला दगडातनं चैतन्य
सोडूनच द्यायचं त्या लोकांना. काय करायचं, दगडातलं चैतन्य आपल्या या दगडातलं चैतन्य अनुभव झालं पाहिजे. बाकीच्या सगळ्या दगडांचं जाऊन दे, ओरिजिनल दगड जो तो पहिल्यांदा मूळ झाला पाहिजे. दगड म्हणजे जडपणा. जडपणा म्हणजे इनर्शिया म्हणजे everybody tries to be in the same state of motion and resist any change in the state of motion. जर रेजिस्टन्स आहे त्यालाच इनर्शिया असं म्हणतात, की मला ही स्थिती बरी वाटते. तशा प्रकारे वैचारिक स्थिती उपयोगाची पण आहे, पण वैचारिक स्थितीतच राहावं असं माझं वाटतं. म्हणून बरेच लोक विद्वान असतात पण साक्षात्कारी नसतात. या सगळ्यात विद्वत्ता ही वैचारिक भूमिकेमध्ये आहे, आणि वैचारिक भूमिका अतिशय सूक्ष्म होऊ शकते, पण ती तुमच्या अनुभूतीच्या प्रांतामध्ये न आल्यामुळे ती विचारांच्या पातळीवरती राहते. आणि केवळ विचारांच्या पातळीवरती जर का ते सगळं राहिलं तर विचार किंवा थॉट ही एक वृत्ती असल्यामुळे काही काळानंतर ते फेडअप होऊन जातं. कुठलीही गोष्ट वृत्तीच असते आणि ही विचार ही वृत्ती असल्यामुळे फेडअप होऊन जाते. ती टिकत नाही, तिला शाश्वत मूल्य नाही. पटलेलं आहे की तत्त्वमसि, हे सगळं पटलेलं आहे. घोकून काय करणार आहे मला त्याचा अनुभव यायला पाहिजे. आणि तो अनुभव गीतेने असं स्वच्छ सांगितलंय, तत्स्वयं योग संसिद्ध हा कालेन आत्मनि विंदते, कालेन आत्मनि विंदते नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानाइतके जगात पवित्र दुसरी कुठली गोष्ट नाही. तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदते. कालेनं आत्मनि विंदते म्हणजे त्या अवस्थेमध्ये जाणे, त्याच्यासाठीचा जो मार्ग आहे तो समजून घेणे. अटेन्शन फोकसिंग ऑन सेल्फ हा एकच मार्ग आहे खरं सांगायचं तर. आणि मग तिथून पुढे अंडरस्टँडिंग सुरू होतं. प्रयत्नांचा भाग हा दोन प्रकारे आहे. एक म्हणजे लक्ष केंद्रित करणे, ते स्ववरती केंद्रित करणे. ते स्ववरती लक्ष केंद्रित केल्यानंतर त्याचं तिथं अंडरस्टँडिंग डेव्हलप होत जातं, सेल्फ. आणि हा मार्ग ऍक्च्युअली आपल्याला ज्ञानाकडे घेऊन जातो खऱ्या. म्हणजे त्यावेळेला बाकी सगळ्या वृत्ती कमी 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 होत जाऊन वृत्तीशून्य अशी अवस्था प्राप्त होणे. पण त्या वृत्तीशून्य अवस्थेमध्ये एंटायरली कॉन्शियसनेस भरून असते. आपण ज्यावेळेला लक्ष केंद्रित करतो त्यावेळेला स्ववरती लक्ष केंद्रित करतो. स्ववरती म्हणजे सुद्धा स्वच्या अस्तित्वावरती लक्ष केंद्रित करतो. आणि ते स्ववरती केंद्रित करताना अस्तित्वावरती आपोआप होऊन जातं, हे लक्षात घ्या की त्याच्यासाठी अस्तित्वावर स्वतंत्रपणाने लक्ष केंद्रित करायची आवश्यकता नसते. सेल्फ फोकस करायचं असं ठरवायचं, आपोआप प्रक्रिया घडते. यासाठी म्हणून थॉटची आवश्यकता ठरवण्यापर्यंतच आहे, आणि प्रक्रिया करायला लागल्यानंतर थॉटची आवश्यकता नाहीये. पण तरी देखील ती प्रोसेस कंटिन्यू राहण्यासाठी थॉट सपोर्टिंग राहतो. परंतु थॉट इज नॉट डेस्टिनेशन, सेल्फ इज डेस्टिनेशन, हे लक्षात घेतलं. पण जर का आम्ही थॉटच घेऊन बसलो तर मग आपल्याला बरं वाटतं, कारण का तर थॉट प्रोसेस मध्ये आम्ही कम्फर्टेबल असतो ऑल द टाइम, तत्वमसि. पण नंतर असं लक्षात येतं की अनुभूतीचा प्रांत नाहीये हा. अनुभूतीचा प्रांत ज्या वेळेला सगळे विचार शांत झालेले असतात आणि केवळ स्व असतं, त्याच्यापासून अनुभूतीचा सुरू होतो प्रांत. पण त्यापर्यंत प्रयत्नांचा भाग आहे. इथे सुद्धा प्रयत्नांचा एक छोटासा भाग राहतो. म्हणजे प्रयत्नांचा भाग हा जोपर्यंत माइंड कम्प्लिटली समाधीमध्ये मर्ज होऊन जात नाही तोपर्यंत प्रयत्नांचा भाग राहतोच. काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकाराने राहतो. म्हणून मंत्र हा एक सपोर्टिंग भाग आहे की जो वातावरण निर्माण करतो, इंडिकेट करतो. पण ओम म्हटलं, सोम म्हटलं तर ते तत्व निर्देश होतो त्या तत्वाचा. पण त्या मंत्राच्या जपानी ते प्राप्त नाही होत. त्यामुळे जे जाणीव निर्माण होते, असते ती जाणीव अस्तित्वाची, त्याच्याशी चित्त संबंधित करणे हा जो भाग आहे की अवधान तिथे, हा अल्टिमेट भाग आहे की इथे कम्प्लीट. हे स्वामी स्वरूपानंदांनी जाणलं.
आणि मग त्यांनी त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ध्यान काळामध्ये तर ते हे करतच होते, पण व्यवहार काळामध्ये सुद्धा चालता चालता ते आत्मस्वरूपावरती लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करायचे. आणि हा जो प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट आहे हा कोणाच्याही चरित्रामध्ये इतक्या स्पष्टपणे आलेला नाही. कळशी भरती आहे तर कळशी भरत असताना सर्व वेळपर्यंत आत्मस्वरूपावरती लक्ष अवधान ठेवून ते पाहणे, नंतर ते पूजेला जाणे, त्याच्यानंतर पूजा वगैरे करत सगळ्या ठिकाणी स्वरूपावरती अवधान केंद्रित करत प्रयत्न करणे. कारण की देव जो आहे तो समोर, जसं ज्याची पूजा करत होतो जसं समोर आहे तसं आतमध्ये आहे. एक अवधान आतमध्ये, एक अवधान तिथे, असं ते म्हणत असत की तुम्ही द्विय अवधान व्हायला पाहिजे. एक अवधान तुम्ही सेल्फ वरती ठेवणे, एका अवधानाने व्यवहार करणे. करून बघा म्हणजे किती कठीण आहे. व्यवहारावरती राहतं परंतु स्ववरती राहतच नाही. आणि स्ववरती काय झालं की व्यवहार बोलतो, असं दोन्ही होतं आपलं. दोन्ही गोष्टी करणं ही गोष्ट होऊ शकते. हे स्वामी स्वरूपानंदांनी जास्तीत जास्त एक्सप्लिसिटली सांगितलं की असं होऊ शकतं. ही मुख्य साधना म्हणून करायला पाहिजे. असं पण त्यांनी त्या वयामध्ये आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट, 24-25 वर्षाचं वय असेल त्यावेळेला मित्रांनी लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी हे मेन्शन केलं की असं असं करायला पाहिजे, याच्याशिवाय काही त्या अवस्था प्राप्त नाही होणार. नाही तर ऑल द टाइम ध्यानाला बसलं की आत्मरूप आणि ध्यान संपलं की संपलं, असं होऊन चालणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि नंतर तुम्ही बघाल जसं अध्यात्माचा लिटरेचरचा अभ्यास कराल, समजा नाहीच करणार तुम्ही होते का कराल अभ्यासाचा अभ्यास समजा, तर तुमच्या असं लक्षात येईल की जे सगळे ज्ञानी पुरुष अल्टिमेट स्थितीला असताना ही जी गॅप आहे की समाहित अवस्था म्हणजे ध्यान मग्न समाधीत असतानाची अवस्था आणि बाह्य जीवन व्यवहार याच्यामध्ये असलेली गॅप नाही राहिली पाहिजे. त्यावेळेला त्या अवस्थेमध्ये असताना, व्यवहाराच्या अवस्थेमध्ये असताना सुद्धा आपण आंतरिक आध्यात्मिक स्थितीमध्ये असणं, याच्यासाठी त्या सगळ्यांच्या शेवटच्या ज्या अवस्था आहेत त्या सगळ्या याच्याशी संबंधित. मग ते किती प्रेमळ होते, त्याच्यानंतर कसे लोकांचे ते मन मिळावपणाने बोलत असत वगैरे, अशा प्रकारचे लोक वर्णन करतात. हे त्यांचं वर्णनच नव्हे, असे खूप प्रेमळ लोक असतात. त्याच्या तुम्ही बागेत जा थोडेसे प्रेमळ लोक दिसतील तुम्हाला. प्रेमळपणा हा काही किंवा अशा प्रकारच्या गोष्टी या काही मुख्य गोष्टी नाही. आत्मसाक्षात्कार ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला वैचारिक दृष्टीने ज्या ज्या गोष्टी पटल्या पाहिजेत ती ही गोष्ट आहे की हे आमचं उद्दिष्ट आहे की आत्मसाक्षात्कार. बाकी तर ऐहिक उद्दिष्ट आहे, त्यानुसार आम्ही प्रयत्न करणार आहोत, या सगळ्या गोष्टी आहेत, पण आत्मसाक्षात्कार हे उद्दिष्ट आहे. ही गोष्ट पहिली. दुसरी गोष्ट आहे त्याच्यासाठी असलेला मार्ग हा आंतरिक मार्ग आहे आणि तो आत्मस्वरूपाचं स्वच ध्यान करणे किंवा स्ववरती अनुसंधान करणे, लक्ष केंद्रित करणे ही त्याची मुख्य साधना आहे. या गोष्टी आणि ती सगळी योग प्रक्रिया जी आहे ती मस्तकात घडत असते, याच्यात काही देखील शंका नाही. तर मस्तकामध्ये अवधान करणे, त्याच्यानंतर स्ववरती. मग ध्यानात आम्ही काय करतो, ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतो, याची प्रॅक्टिस करतो. अटेन्शन फोकसिंग ऑन सेल्फ. म्हणजे ध्यान एका बाजूलाच राहील. मंत्राचा जप उपयोग करणं आणि जप करत बसणं याच्यामध्ये फरक आहे. कठड्याला धरून जिना चढायचा आहे तर कठड्याला आधाराला महत्व आहे, परंतु कठडा पकडून ठेवणे हा उद्देश नव्हे, जिना चढणे हा उद्देश. त्यानुसार आमचं आत्मस्वरूपावरती अवधान केंद्रित होणे, याच्यासाठी त्याचा सुद्धा आमच्या आकलनाला येणारा भाग कुठला असेल, आत्मस्वरूप म्हणजे काय, स्वची जाणीव हाच आत्मस्वरूपाचा आमच्या बौद्धिक आकलनामध्ये येणारा भाग आहे. तर त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे. बाकीच्या तर गोष्टी आम्ही करू, वैचारिक दृष्टीने समजून घेऊ नये, पण
ती या वेळेला करण्याची गोष्ट नाही की ज्या वेळेला आम्ही हे समजून घेतो. कारण जाणीव एकदा पकडता आली की मग आम्ही कुठेही असलो तरी देखील, कुठल्याही क्षेत्रामध्ये असलो तरी आमचं ते ध्येय, त्याच्याशी संबंधित आमची चित्तवृत्ती राहू शकते. आईन्स्टाईनचं मागे आपण बोललेलो होतो की आईन्स्टाईन आता कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, त्यानुसार बायकोला घेऊन पिक्चरला जाणे ही कौटुंबिक जबाबदारी. तर त्याने असं लिहिलेलं आहे की अशी जबाबदारी पार पाडत असे, परंतु संपूर्ण वेळ त्या पडद्यावरती मी गणित सोडत याचं कारण समोर काय चाललंय याच्याशी संबंधितच चित्त नाहीये त्याचं, ते ध्येयाशी तादात्म्य पावलेलं आहे. अशा प्रकारची अवस्था खूप मोठ्या मोठ्या महान व्यक्तींची असं ते करू शकतात. सर्वसाधारण माणूस दृश्याशी एकदमच संबंधित होऊन जातो आणि तो त्याच्याशीच खेळत बसतो, पण हे तत्वाशी संबंधित होऊन जातो. दृश्याशी खेळतात, त्याच्यात काही प्रश्न नाहीये, परंतु तरी देखील ते आणि बाकीचे लोक दृश्याशी खेळतात, त्याच्यात ते इन्व्हॉल्व होऊन खेळतात. सूर्याची परी तुका लौकिक क्रीडा करी, असं तुकाराम महाराज म्हणलं. सूर्याच्या प्रमाणे मी लोकांमध्ये क्रीडा करतो. क्रीडा करतो म्हणजे जगत व्यवहार. पण सूर्य जसा असतो त्याप्रमाणे सगळ्याला स्पर्श करून तो त्याला अलगत आहे, तसं आहे. असं ज्ञानी पुरुषाचं अवस्था प्राप्त कशी झाली? आत्मस्वरूपाच्यामुळे प्राप्त झाली. आत्मस्वरूप काय ते जाणल्यामुळे इतर सगळ्या व्यवहारामध्ये पण आहे. कारण व्यक्तिमत्वाचा मी काही पुसला जात नाही, तो नष्ट होत नाही, तो राहतो शेवटपर्यंत आणि असावाच लागतो. तर त्या व्यक्तिमत्वाच्या अंगाने आम्ही व्यवहार जरी करत असलो तरी माझं मूळ स्वरूप नेहमी म्हणसी परी जाणसी खरा कोण काय असेल, नेहमी म्हणसी परी जाणसी काय खरा मी कोण असे काय मी. काय म्हणजे शरीर, मन बुद्धी वा प्राण पहा निरखून, निरखून पहा. हे समर्थाने मी कोण ऐसा हे धरून पाहता देहातील अवलोकिता नेमस्त स्वरूपाची हो. हा मार्ग म्हणजे अवलोकन करणे, स्ववरती अवधान केंद्रित करून आणि त्याच्यामध्येच राहणे, बाकी सगळ्या गोष्टी सोडून देणे. तर थोड्या वेळपर्यंत ध्यान करू. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.